लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींनी जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत त्यांना सांगाल तुम्ही, आम्ही आता आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याला जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय कुणाचाही माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील, आम्ही 3000 रुपये देतो। अरे देणार कुठून? सरकारमध्ये तुम्ही आहे का? कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये घोषणा केल्या आम्ही हे देतो ते देतो ते देतो, निवडून आले म्हणाले पैसे नाही इला, केंद्राकडे मागायला लागले मोदीजींकडे। अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटं बोलायला, खोटं बोल पण रेटून बोल। हे फसवणारे खोटारडे, हे खोटं नरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत त्यांनी फसवलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या लोकांना घाबरवलं, मुसलमानांना घाबरलं, ख्रिश्चनांना घाबरलं, सरदारजी आपले सिख इसाई यांना घाबरवलं आणि फेक नरेटिव्ह पसरवलं। अरे बाबासाहेबांचं संविधान कोण बदलणार? बाबासाहेबांना कुणी हरवलं? 2 वेळा कुणी हरवलं निवडणुकीत? काँग्रेसने हरवलं। आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे हरवलं ना काँग्रेसने। आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे आल्यामुळे या जिल्ह्याची आणखी ताकद वाढली, महायुतीची ताकद वाढली आहे आणि म्हणून काँग्रेसने 2 वेळा बाबासाहेबांना म्हणून तर ते आपल्याकडे आले, त्यांना विचार पटले नाही। बाबासाहेबांना खूप त्रास दिला। बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस हे जळकं घर आहे, यापासून दूर राहा, आणि ते बरोबर अशोक चव्हाण साहेबांनी ऐकलं। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा।